हॅलो, वेलकम टू आवर यूट्यूब चॅनल आम्ही भटक भवानी. जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लिंक शेअर करायला विसरू नका आणि नवीन नवीन ब्लॉगसाठी आमचं चॅनल फॉलो करा. सो आता आपण निघालो आहोत डलहौसीच्या साईट सीइंगला. आज आपण करणार आहोत पंचकुला, खजर आणि अजून 2 ठिकाणी व्हॅली व्ह्यूज आहेत, ग्रीन व्हॅली आणि अजून एक कोणतरी पार्क आहे, बीजी पार्क. सो आपण हे सगळे पॉइंट्स आज कव्हर करणार आहोत. जाऊयात पुढे, आपण बघूयात आपलं साईट सीइंग कसं होतंय. पंचकुला वॉटरफॉलला आलोय. एक छोटासा धबधबा इथे. आता पाऊस नाही त्यामुळे पाणी खूप नाही त्याला, पण मग छोटासा ट्रेक आहे आणि बरंच मग फन ऍक्टिव्हिटीज आहेत, शॉपिंग आहे. तर आपण जाऊयात तिकडे वॉटरफॉल बघायला. तर असं तो ट्रेक करत इथून वर चढून हा फायनल वॉटरफॉलचा स्पॉट आहे. हा आहे पंचकुला वॉटरफॉल. इथून डोंगरांमधून येतं हे पाणी. हा आहे श्री सरदार अजित सिंग स्मारक, जे की भगतसिंगचे वडील होते. पब्लिक स्कूलच्याच एरियामध्ये बेजीज पार्क म्हणून एक त्यांनी एक हे केलं आहे स्टँड, जिथे की वेगवेगळ्या प्रकारचे विमानं, शिप्स याचं प्रतिकृती बनवली आहे आणि तिथे तुम्ही जाऊन फोटो काढू शकतात. सो खूप सुंदर एरिया आहे हा. संपूर्ण एरिया डलहौसी पब्लिक स्कूलच मॅनेज करते. खूप छान रोड बांधकाम केलं आहे त्यांनी आणि तो छान खूप मेंटेन पण करतात. जवळपास हा 1-1.5 किलोमीटरचा पॅच आहे जो की संपूर्ण डलहौसी पब्लिक स्कूल मेंटेन करते. हे आहे बेजीज पार्क. डलहौसी पासून जवळपास 3-1 किलोमीटर वर आल्यावरती बेजीज पार्क आहे. हा संपूर्ण असा एरिया आहे जिथे की तुम्ही फोटो काढू शकता. तर हा आहे ग्रीन व्हॅली व्ह्यू पॉइंट. हे सगळे देवदारचेच म्हणजे सुरूचे झाड आहेत आणि तिकडे मागे आजच स्नोफॉल झालाय. आता माहित नाही आम्हाला स्नोफॉल दिसेल की नाही, पण बघूयात. आणि तो जर तिकडे तुम्ही जर बघाल, तो जो बर्फाचा भाग दिसतो तो सगळा JNKचा भाग आहे. तिकडे पण बर्फ पडलेला आहे बऱ्यापैकी. आणि इकडे जो बर्फ दिसतोय तो आज पडलेला आहे. तर आता आपण खजियारला आलोय. यालाच मिनी स्वित्झर्लंड ऑफ इंडिया म्हणतात. एकदा स्नोफॉल सुरू झाला की हे पूर्ण बर्फाने झाकलेलं असतं आणि इथे बरेच स्नो ऍक्टिव्हिटी होतात. आता अजून स्नोफॉल झालेला नाहीये त्यामुळे एकदम क्लीन आहे इथे सगळं. आणि इथे बऱ्याच ऍक्टिव्हिटी. तिथे एक लेक पण आहे समोर. छान असं ऊन पडलं. सध्या खजियारमध्ये स्नोफॉल नाही झालाय, पण तरी सुद्धा लोकांची पेहलचेल भरपूर आहे. थंडी पण आहे बऱ्यापैकी, पण ऊन असल्या कारणाने तेवढी जाणवत नाहीये. छान आहे ओव्हरऑल, छान एक्सपिरियन्स. आता आपण डॅनकुंडला आहोत.
हा जो आहे हा टॉप आहे. याच्या पुढे पण अजून जवळपास 1 किलोमीटरचा ट्रेक आहे, पण आता आपल्याला जाणं शक्य नाही आहे. सूर्य पण अस्ताला आलेला आहे. आणि या साईडला हा संपूर्ण हिमालय पर्वताची रेंज, हा संपूर्ण हिमाचल प्रदेशचाच आहे एरिया. त्या साईडला जे हिमाच्छादित रेंज दिसत आहेत ती सगळी जम्मू काश्मीरची. या झाडींच्या मागे सुद्धा पलीकडे जम्मू काश्मीरची रेंज आहे. पण हा जो समोर सगळा डोंगर दिसतोय तो संपूर्ण हिमाचल प्रदेशचाच आहे. बऱ्यापैकी धुकं दाटलं आहे आणि सूर्य अस्ताला येतोय आता. त्यामुळे आता आपण लवकरात लवकर परत खाली जायला हवं. आपल्याला पूर्ण वरपर्यंत जाता येणार नाही, पण हा जवळपास 1.5 किलोमीटरचा पूर्ण ट्रेक आहे. आणि बऱ्यापैकी लोक जातात, पण आपल्यासोबत निहित तिथे खाली उभा आहे. तो जो रेड टोपीवाला तिथे खाली मुलगा आहे, हा इथे तो निहित आहे आणि मयूर दोघं थांबलेत. मी इतक्या वर आले. आता परत जाऊयात खाली. आता आपण लिफ्टमधून बाहेर आलो. आता आपण आहोत 2nd फ्लोअरवरती आणि ही आहे लॉबी. आता आपण लॉबीतून आतमध्ये जातो आहोत आपल्या रूमकडे. हॅलो, चला आतमध्ये. सो आतमध्ये आल्या आल्या इथे एक आहे वॉर्डरोब. स्लायडिंग डोअरचा वॉर्डरोब आहे. एक्स्ट्रा ब्लँकेट दिलं आहे आणि ऑटोमॅटिक लाईट आहे, सेन्सरचे लाईट्स. आता आपण दुसऱ्या साईडला स्लाईड करूया डोअर. आणि या साईडला एक सेफ आहे, हँगर्स आहेत, मोठा हे आहे. या साईडला इथे लगेज ठेवण्यासाठीचे जागा आहे. खाली सुद्धा आहे जागा जिथे तुम्ही तुमचे चप्पल वगैरे ठेवू शकता, फुटवेअर्स. इथे आहे वॉशरूम. या साईडला आहे हा शॉवर एरिया, ड्राय टॉवेल्स हँगर. इथे आहे वॉश बेसिन, मोठा मिरर आणि दरवाजाच्या मागे आहे WC. इथे आहे कॉफी मेकिंग चं सगळं सामान, फ्रिज, TV युनिट. या साईडला एक टेबल आहे, एक छोटा टेबल. तिथे केटल आणि पाण्याच्या बॉटल्स ठेवल्या आहेत. इथे आहे सिटिंग एरिया, चेअर्स आहेत. दोन्ही साईडला साईड टेबल्स आहेत, मोठा किंग साईज बेड आणि सिलिंगला सुद्धा LED छान डेकोरेशन आहे, मिनिमल आहे. आणि या साईडला ब्लाइंड कर्टन आहेत. अशी आहे ही रूम. खाली त्यांनी एक छोटंसं फ्लोअर मॅट पण दिलेलं आहे, कार्पेट. आणि भरपूर थंडी. या साईडला आहे एक बाल्कनी. आता आपण ओपन करूया. इथे सुद्धा त्यांनी एक सिटिंग अरेंजमेंट दिली आहे, चेअर्स. आणि ही आहे हिमालयन रेंज. खूप छान गर्द झाडी आहे. तो तिकडे तिरंगा आहे आपला भारताचा. व्ह्यू खूपच सुंदर आहे या बाल्कनीचा, मस्त आहे. हे आहे हॉटेल SS इंटरनॅशनल. यांचे चार्जेस काय आहेत मयूर? 4500 प्लस टॅक्सेस आणि त्याच्यात आपलं ब्रेकफास्ट आणि डिनर इन्क्लुडेड आहे. अच्छा, एक मील इन्क्लुडेड आहे आणि ब्रेकफास्ट. ओके, चालेल. व्ह्यू तर मस्त आहे. चला आता आपण या प्रॉपर्टीचा छान आनंद घेऊ. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्यासमोर. हा आहे सुभाष चौक, डलहौसी मधला. खूप सुंदर पुतळा आहे. आपण आत्ताच गांधी चौकातून सुभाष चौकात आलो. ही अशी या साईडने एक रोड आहे ज्याला की गरम सडक म्हणतात. इथे नेहमी ऊन असतं म्हणून याला गरम सडक म्हणतात. तिथून जवळपास 1 किलोमीटरचा वॉक करून आलो की आपण सुभाष चौकात येतो. पण जर तुम्ही थंडी बाजूच्या साईडला जी रोड आहे, मोटरेबल रोड, तिकडून जर गेलात तर जवळपास 2 किलोमीटरचा स्ट्रेच आहे. पण जर तुम्ही गरम सडककडून आलात तर 1 किलोमीटरच्या सुभाष चौकच्या जवळ आपण सेंट फ्रान्सिस चर्च डलहौसी मध्ये आलोय. सो बेसिकली गांधी चौक आणि सुभाष चौक अशा दोन्ही चौकात एक एक चर्च आहे आणि हे ते चर्च आहे.
तर निहिता विणायला चालले तिथून. असं हे चर्च आहे. शूज काढले. शूज काढले. इकडे गांधी चौक आहे. गांधी चौकाच्या लागून अशी ही स्ट्रीट आहे, शॉपिंग स्ट्रीट. आणि हाच रोड पुढे सुभाष चौकात जातो. भरपूर सारे ऑप्शन्स आहेत. शॉल्स, विंटरवेअर, खाण्यापिण्याचे पण भरपूर ऑप्शन्स आहेत. खेळणी आहेत, खेळण्यांची दुकानं आहेत. सो एक चहल पहल आहे गांधी चौकातून जाताना पुढे. आपण आताच एक गुलाबजामुन खाल्ले, निहितला पण खूप आवडले. छोटे आणि मोठे असे 50 रुपयाचे येतात ते. आणि हा गाजरचा हलवा आहे. आणि ते पुढे जे दिसते ते आहे सिद्धू. गांधी चौकच्या शेवटी हे असं एक इंडो टिबेटियन मार्केट आहे. त्यांचं शॉपिंग चे दुकान आहेत सगळे इथे. हमारी इतना ज्यादा बताते नहीं हम. सेंट जोसेफ चर्चचा हा बाहेरचा भाग आहे. क्रिसमसची लाइटिंग केली त्यांनी आणि असंच लहान मुलांना खेळायला एक छोटस. आता गांधी चौक मधल्या सेंट जोसेफ चर्च मध्ये आलोय. आज ख्रिसमस असल्यामुळे त्यांनी छान हे सजवलं आहे. गांधी चौक आणि सुभाष चौक अशा दोन्ही चौकात एक एक चर्च आहे. आणि हे गांधी चौकातलं चर्च आहे. डलहौजी पासून जवळपास 40-41 किलोमीटर अंतरावरती जो चमेरा लेक आहे त्याच्या बाजूने पुढे गेलो की भद्रकाली देवीचं मंदिर लागतं. भलेही माता मंदिर म्हणूनही हे प्रसिद्ध आहे. त्या मंदिरामध्ये आता आपण जातो आहोत. सगळ्या चारही बाजूने हिमालयाची रांग, बाजूला चमेरा लेकचं बॅकवॉटर आणि त्याच्या वरती एका डोंगरावर बसलेलं भद्रकाली मातेचं मंदिर. ही आहे संपूर्ण हिमाचल प्रदेशमधली हिमालयाची डोंगर रांग.
ही इथे खाली जी व्हॅली दिसते त्या व्हॅलीमध्ये सुद्धा संपूर्ण पाणी आहे बॅकवॉटरचं. आता जाऊयात वरती मंदिराकडे. हे तो चमेरा लेक, रावी नदीवरती वसलेला चमेरा धरण आणि त्याचं हे संपूर्ण बॅकवॉटर आहे. त्याच्याच वरती जवळपास 5 किलोमीटर वर आल्यावरती हे भद्रकाली मातेचं मंदिर आहे. हे एक स्वयंभू मंदिर आहे. यालाच भलोई माता मंदिर पण म्हटलं जातं. खूप छान बांधकाम केलंय. एवढ्या ते आतमधले असूनही खूप सुंदर बांधकाम आहे. आता आपण आतमध्ये जाऊयात. छान वेगवेगळ्या देवी देवतांचे मूर्त्या प्रवेशद्वारावरती आहेत. आता जाऊयात आतमध्ये. त्यांना विचार. पुढे जाऊन कॅमेरा चालू. आमची मोटर बोट निघाली आहे. आपण या मोटर बोटसाठी 500 पर पर्सन, 500 रुपये पर पर्सन एवढे चार्ज दिले आणि आम्हाला सगळ्यात शेवटच्या सीट्स मिळाल्यात. पण तरी सुद्धा मयूरला एक छान समोरची सीट मिळाली जिथून की सगळं दिसेल अशी ही मोटर बोट आहे. वरती कपॅसिटी पण भरपूर आहे. जवळपास 30-40 लोक बसतील एवढी कपॅसिटी आहे. अशी ही मोटर बोट आता निघाली. जवळपास 25 मिनिटांची ही मोटर राईड असते आणि चमेरा लेक मध्ये या परिसरामध्ये ते फिरवून आणतात. आपली डलहौसीची साईटसीइंग आणि टूर. आपण हा 3 डेस्टिनेशनचा टूर कंप्लीट केला. अमृतसर, धर्मशाला आणि डलहौसी. डलहौसीला जर तुम्ही आलात तर 2 दिवस नक्की एक्स्ट्रा ठेवा. सफिशियंट आहेत तेवढे. 2 दिवसात तुम्ही बऱ्यापैकी डलहौसी फिरू शकता. अजून एक गोष्ट आम्ही सांगू इच्छितो की आम्ही संपूर्ण ट्रिपसाठी कॅब बुक केली नव्हती, जे की आम्हाला खूप परवडलं. जर कॅब बुक केली असती 10 दिवसांसाठी तर आम्हाला पर डे 3500 प्लस 500 रुपीज नाईट चार्जेस म्हणजे 4000 पर डे असे चार्जेस लागले असते. 10 दिवसाचे 40,000 झाले असते कॅबचे चार्जेस. आम्ही ऑन द गो कॅब्स बुक केल्यात आणि लोकल टॅक्सीजला प्रेफर केलं. त्यामुळे आमचं जवळपास 27,000मध्येच काम झालं. याच्यामध्ये दिल्ली टू अमृतसरचं आमचं हे सुद्धा इन्क्लुडेड होतं. सो तुम्ही हे सुद्धा ट्राय करू शकता. बाकी तुम्हाला हा आमचा ब्लॉग कसा वाटला नक्की कळवा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. लिंक शेअर करायला विसरू नका आणि अशाच नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करा. आता आपण पुढे निघालो आहोत अमृतसरच्या दिशेने. तोपर्यंत बाय बाय.